महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज हे जे सत्र होतं आपलं चौथं समुपदेशन गीतेतून या विषयावरचं, त्याचं आज शेवटचं सहचिंतन किंवा प्रवचन आहे. साहजिकच समारोप आपण म्हणतो, पण आज आपण विषय तोच पुढे चालू ठेवणार आहोत. कर्म, अकर्म आणि विकर्म हे गीतेचे अगदी खास शब्द आहेत कर्मयोगाचं वर्णन करताना. काल आपण बघितलं होतं. याच्या आधी आपण काय बघितले ते बघूया की व्याख्या काय आहे. आपण ज्याला म्हणतो योग, तर समत्वम योग उच्चते हे आपण बघितलेलं आहे की मनाचं किंवा शरीराचं हे जे साम्य आहे समत्वम. मग आपण बघितलं कुटुंबातलं साम्य, समाजातलं साम्य म्हणजे आरोग्य आहे, म्हणजे खरा योग आहे तो. आणि योग म्हणजे माझा त्या परमेश्वराशी, त्या परमेश्वरी शक्तीशी योग हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर योग हा कर्मसु कौशलम, म्हणजे कर्मातलं कौशल्य जसं आहे तसं कर्मातून कुशल मंगल म्हणजे कल्याण निर्माण होणं, याला सुद्धा योग म्हणलेलं आहे. आता कर्म योगाचा विचार करताना कर्म, अकर्म आणि विकर्म, काल आपण काय बघत होतो. कर्माला जर विकर्माची जोड मिळाली तर त्यातून अकर्म निर्माण होतं. म्हणजे अगदी गमतीनं म्हणायचं असेल तर कर्म अधिक विकर्म, अधिक म्हणजे प्लस, इज इक्वल टू म्हणजे अकर्म. अकर्म म्हणजे आपण बघितलं ना, खूप करून काही केलेलं नाहीये आणि काही न करता खूप केलेलं आहे. दोघांनी आपण अकर्म म्हणलेलं आहे. सूर्य आणि आई याची उदाहरण दिलेले आहेत. सूर्य काहीही करत नाही पण जगाचे सगळे व्यवहार त्याच्या साक्षीनं आणि प्रेरणेने चालतात. आणि आई खूप करते पण ती म्हणते मी काहीच केलेलं नाहीये. या दोघांनाही आपण म्हणू शकतो की हे अकर्म आहे. आपण आज उदाहरणं बघणार आहोत की आपल्या जीवनात रोज निरनिराळे व्यावसायिक येतात. आपण सुद्धा कुठला ना कुठला तरी व्यवसाय करतच असतो. नोकरी हा एक व्यवसायच आहे. मग आपण कसं वागलं पाहिजे, हे कर्मयोग आपण जे बघतोय त्याचा जीवनात आपण उपयोग करताना, उपयोजन करताना आपण काय केलं पाहिजे त्याच्यात. एक म्हणजे कर्माला आतून प्रेमाची, चिंतनाची, लक्षात ठेवा अर्पण भावनेची. कुणाला अर्पण? या जनता जनार्दनाला अर्पण. मी डॉक्टर असेन, मी नर्स असेन, मी वकील असेन, मी आर्किटेक्ट इंजिनियर असेन, मी शिक्षक असेन, किंवा मी अगदी साधा गृहपती किंवा घरातला एक निवृत्त आणि एखादी स्त्री म्हणेल की मी पहिल्यापासून गृहिणी आहे. विचार करा, पण आपल्याला सुद्धा खूप कर्माची कटकट आपण करतो. केव्हा हे कर्म संपणार आहे असा आपला विचार असतो. तर कर्म संपवण्याची साधी युक्ती आपण पाहतोय. आणि कर्म संपलं म्हणजे काय, त्या कर्माचा लेप आपल्यावर लागला नाही. कर्माचं आपण ज्याला म्हणतो ना बंधन आपल्यावर नाही. म्हणजे ते कर्म करता करता किंवा कर्म करूनही आपण मुक्त राहतो. संतांची चरित्र यासाठी अभ्यासायचे. इतकं काम करून जातात पर्वता एवढं, पण त्यांना कधीही त्याचा गर्वही नसतो, त्याचं कधी कटकटही नसते आणि त्याला आपण म्हणतो ना कधी कंटाळही येत नाही. ते त्यामुळे थकत सुद्धा नाही. आपण 3 शब्द जे वापरतो ना ते संतांच्या किंवा खरे समाज सुधारक आहेत, समाजावर प्रेम करणारे. प्रेम हा महत्वाचा घटक आहे. जरी त्या पंच आपण म्हणतो ना की कर्म करण्याचे घटक सांगितलेले आहेत, अधिष्ठान, कर्ता आपण बघितलं, पण त्याच्यात सुद्धा प्रेम हा पाहिजेच. आज आपण नेहमीच म्हणतो की शिक्षणाचं माध्यम मराठी पाहिजे, मातृभाषा पाहिजे, शिक्षणाचं माध्यम इंग्रजी पाहिजे. हे शिक्षणाचं माध्यम म्हणू नका तुम्ही. आपण म्हणतो त्याला मराठीत काही शब्द आपण तरी तयार करूया. मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. इन्स्ट्रक्शन म्हणजे शिकवण्याचं माध्यम. आणि मीडियम ऑफ एज्युकेशन, शिक्षणाचं माध्यम. कुठल्याही पातळीवर फ्रॉम KG to PG आपण म्हणतो ना, कुठल्याही पातळीवर शिक्षणाचं माध्यम हे प्रेमच असलं पाहिजे. कन्सर्न म्हणजे तुझ्याबद्दल मला काहीतरी वाटतं, एक आपुलकी आहे, एक बांधिलकी आहे, ज्याला सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस म्हणतात, तो आपण गमावलेला आहे. आपण नेहमी म्हणतो बीइंग आहे आणि बिकमिंग आहे. बिकमिंग म्हणजे सतत बदलत जाणारं आणि बीइंग म्हणजे स्टेडी असलेलं. आय एम अ ह्युमन बीइंग. म्हणजे माझ्यात काही ना काहीतरी असं आहे की जे स्टेडी आहे, स्टेबल आहे, स्टिल आहे, शांत आहे, स्तब्ध आहे, स्थिर आहे, असं आहे ना, त्याला बीइंग म्हणतो. ती अशी एक अवस्था आहे जी बदलत नाही. सच्चित आनंद, त्याच्यातला सत आपण बीइंग म्हणूया. तर लक्षात ठेवा दुसरी जी अवस्था आहे ती बिकमिंग.
निसर्गात सगळ्या गोष्टी बिकम, आज नवीन पालवी दिसते, नंतर ती पानं मोठी होतील, नंतर ते पडून जातील. बिकमिंग. दूध ठेवलं तर ते नासून जाईल, तापवलं वगैरे, त्याचं दही वगैरे सगळं बिकमिंग. मुलगा आत्ता लहान आहे, नंतर बोलायला लागला, चालायला लागला वगैरे, असं करत 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 तो बिकमिंग. हे विश्व आहे, विश्वाचं वय वाढतंय. हे संपूर्ण सृष्टी आहे, सृष्टीत तर एक चक्र नेहमीच असतं चालू. आपण फक्त रेन सायकल बघितलं, पावसाचं चक्र बघितलं आणि त्याला यज्ञ म्हणाला. हे चालूच असतं. बिकमिंग आहे. आणि बिकमिंगला आपण म्हणतो ना भव 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 भव, ह्या ज्या लाटा आहेत ना त्याला भवसागर म्हणायचं. सागर कधीच स्थिर नसतो, संसार कधीच स्थिर नाही. इट इज, आपण म्हणतो ना, इन द प्रोसेस ऑफ कॉन्स्टंट बिकमिंग बिकमिंग बिकमिंग. काही होत असतं. बीइंग स्टेडी आहे. आता ह्याच्यामध्ये एक आहे का जे आपण गमावलेलं आहे? हो, बिलॉंगिंग आपण गमावलेलं आहे. आपण कुठेही उरलेलो नाही आहे. ना घर का ना घाट का अशी आपली अवस्था झालेली आहे. आपण घराशी सुद्धा तेवढे बांधलेले आपुलकीनं, आत्मीयतेने उरलेलो नाही आहे. आपल्या व्यवसायाशी तर आपण बऱ्याच वेळेला गद्दारी करतो. सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस, आय बिलॉंग टू धिस कंट्री, आय बिलॉंग टू धिस सोसायटी, म्हणजे मी या देशाचा आहे, मी या समाजाचा आहे, समाजाची मालकी माझ्यावर आहे. आपण बघितलं ना, मेल्यानंतर सुद्धा माझ्या हाडांचा मालक समाज असला पाहिजे. हे बिलॉंगिंग, सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस. आपण आता युनिफॉर्म घालतो शाळेचा, पण डू वी रिअली बिलॉंग टू स्कूल? आपण भारत माता की जय म्हणतो, बट डू वी रिअली बिलॉंग टू दॅट भारत माता? भारत माता की जय, पण मी भारत मातेचा आहे का? सख्खा मुलगा, सख्खी मुलगी, वाटेल तो त्याग करायला तयार असलेली. घोषणा उरलेली आहे. घोषणा आणि भाषण याच्यात मूळ विचार, मूळ सूत्र, मूळ तत्व, मूळ मूल्य आपण गमावून बसलेलो आहे. भाषण तरी करतो का घोषणा तरी करतो? विचार करूया. हे बिकमिंग आहे सगळं. बिईंग पाहिजे आणि बिलॉंगिंग पाहिजे. हे महत्वाचं सूत्र जर लक्षात आलं तर आपल्याला लक्षात येईल की निरनिराळे आपल्या जीवनात येणारे व्यावसायिक, हे व्यावसायिक आपल्याला सतत म्हणतात कंटाळा आला या कामाचा, मला सुटका पाहिजे. का कंटाळा येतो? पहिल्यांदा अगदी उपनिषद जे आपण ईशावास्य, तर त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की त्याला कशाचाही कंटाळा येत नाही आणि त्याला कोणीही कंटाळत नाही. हे कृष्णाची व्याख्या आहे. कृष्ण कुणालाही कधी कंटाळला नाही, लक्षात ठेवा. आणि कृष्णालाही कोणी कंटाळलं नाही असं आपल्याला होईल का? का नाही जमणार? कंटाळा, त्याला आणखीन एक ॲलर्जी शब्द आहे, नॉशिया शब्द आहे. मला नको वाटतात माणसं, मला माणसांचं वावडं आहे, नको वाटतात, खोटे आहेत, मुखवटे घालून फिरतात. ते मुखवटे खरवडून त्यांच्यातला खरा माणूस बघायला मला आता वेळ नाही, मला सहनशीलता सुद्धा नाही. नो पेशन्स, नो टाइम. अशी अवस्था का झाली आपली? कारण का की आपण विचार करत नाही. कर्म करताना, आपण कर्म करताना आतून त्या कर्मावर प्रेम करत नाही. आणि कर्मावर प्रेम करायचं म्हणजे कर्म ज्यांच्यासाठी करतोय त्यांच्यावर प्रेम पाहिजे. श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना यात्रेला घेऊन निघाला होता क्षेत्रांच्या दर्शनासाठी. दोघे आंधळे होते, पण तो इतका प्रेम करत होता आपल्या कर्मावर. आपण आई वडिलांना, ते आंधळे असले तरी आपल्या डोळ्यानं, आपल्या मुखानं निरनिराळ्या तीर्थक्षेत्रांचं, तिथल्या देवतांचं दर्शन घडवतोय. त्यांनी कावड कधी आदळली नसेल खाली, लक्षात ठेवा. त्यांनी इतक्या अलगद ती ठेवलेली असेल, कारण प्रेम आहे. आपण आदळापट करतो बऱ्याच वेळेला, स्वयंपाकघरात आदळापट, ऑफिसमध्ये आदळापट, आपले निदान पाय तरी आपण आपटतो का? कारण आपल्याला हे विकर्म आपल्या कर्मात ओतता येत नाही. विकर्म कर्माला जोडता येत नाही. हेच. आणि विकर्म म्हणजे आतून असणारं प्रेम, आत्ता सांगितलेली आपुलकी किंवा आत्मीयता, बिलॉंगिंगनेस, कन्सर्न, म्हणजे मला त्याच्याबद्दल काळजी आहे, मला तो माझा वाटतो. हे आपण गमावलेलं आहे का? कुटुंबात सुद्धा गमावलेलं आहे का? मला माझा किती वाटतो? हल्ली लोक आता करायला लागले, जिमला जातात, फिरायला जातात, हे मी माझा, बरोबर. पण तुला सांगितलं 15 मिनिटं एका बाजूला बस, एकांतात, मौन, आणि विचार कर जीवनात मी 20शीत असताना काय ठरवलं होतं आणि आता मी 40शीत आहे. मी कुठे पोचलोय? त्या दिशेने माझा प्रवास चालू आहे का? नाही, मला जीवनात दुसरंच स्वीकारावं लागलं. ते मी किती आनंदानं स्वीकारलेलं आहे, किती सहजतेनं मी ते काम करतोय. स्त्रियांचं हे फार महत्वाचं आहे. ज्ञानेश्वरी स्वात्याने म्हणलेलं आहे की स्त्री आपल्या सासरी एवढी मिसळून जाते की तिचं नाव बदललं जातं पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे, कारण तो पुनर्जन्म आहे. नाव बदललं जातं, आडनाव बदललं जातं.
हे वरचेवर आहे, हे मंगळसूत्र वगैरे वरचेवर आहे. ती गोत्र बदलते स्वतःचा. म्हणजे आत्तापर्यंत ती कुठल्या गोत्राची माहेरी असताना असेल, सासरी आल्यानंतर हे गोत्र होतं. आणि एका वर्षानंतर धाकट्या दीराचं ज्या वेळेला लग्न होतं त्यावेळेला जी नवीन बायको असते तिला ती सांगते आमच्या घरी हे चालत नाही, आपल्या घरी असं नसतं. अरे 20 वर्ष 25 वर्ष ती दुसऱ्या घरात आहे माहेरी, आता लग्न होऊन 1 वर्ष झालेलं आहे. तर नवीन आलेल्या नवरीला ती सांगते आपल्या घरी, आमच्या घरी. आता हे घर नवीन आहे. हे जे अर्पणशीलता आहे पूर्णपणे ती समर्पण. आता मला काहीच उरलेलं नाही, आता हेच घर माझं. हे विचार करूया. म्हणून काय की आपण आपलं कर्म करतो त्या कर्मावर प्रेम करतो का, ते कर्म मला आपलं आतून आलेलं वाटतं का. काही जण निगुती हा शब्द वापरतात. काही जण फुलं तुम्ही द्या ना आणि माळा करायला सांगा ना, काही जण 5 मिनिटात करतील. काही जण काय कटकट आहे ते सुईत म्हणतात ना, सुई घ्या त्याच्यात दोरा ओला जात नाहीये, कटकट यांची माळ अजून सुरूच झालेली नाहीये. ते एक जण शांतपणे रामनाम घेत माळ वगैरे करत असेल, झाली बरं माळ, शांतपणे देतील. तर आता मी माळ करते ना, तो माळ करणं हे माझ्या जीवनाचं ध्येय आहे, हे माझं कर्तव्य आहे, हाच माझा या क्षणीचा स्वधर्म आहे. आता मी हे करतोय ना, बस स्वयंपाक करतोय ना, स्वयंपाकात, घर झाडते ना, झाडण्यात, सगळ्यात मला हे दिसलं पाहिजे माझं विकर्म. मग कुठलंही कर्म आपल्याला त्याज्य निषिद्ध तर सोडाच, आपल्याला नकोसं सुद्धा होत नाही, आपण थकत नाही आणि मुख्य म्हणजे आध्यात्मिक दृष्टीनं त्याचा लेप किंवा त्याचं बंधन आपल्यावर लागत नाही. कितीही कर्म करा ना. तुका म्हणे आता उरलं उपकारापुरता, मी आता काहीही करेन पण माझ्यासाठी करणार नाही, गरजच नाहीये. आम्हाला जेवणार नाहीत का तुमच्यासाठी, हो जगावं म्हणून, पण मी जगतोय तुमच्यासाठी. झोपावं लागणार नाही का, हो जगावं म्हणून, मी जगतोय तुमच्यासाठी, हा अर्थ आहे. मग त्याला कसलं बंधन लागणार आहे. ते पापही नाही आणि पुण्यही नाही. तो आधीच सांगतोय मी दुसऱ्यासाठी जगतोय, तुमच्यासाठी करतोय, यात काही ग्रेट नाही आहे, पुण्य म्हणावं. हे विचार करा, हे जमलं पाहिजे आपल्याला. म्हणून आपण म्हणूया की ज्या वेळेला आपण हे करतो, उपवास करतो, हा उपवास आहे ना किंवा उपास, त्याच्यात विकर्माची जोड होते का आपली. आपण अनेकदा बघितलं की संकष्टी काय किंवा इतर उपवास काय, आपण आकांत होतो. महाराजांनी उदाहरण दिलंय की निर्जली एकादशी आहे माझी, म्हणून सकाळी हा कुटुंबात जाहीर करतो आणि नंतर म्हणतो आज सुट्टी आहे, निर्जली एकादशी आहे, तर संडास आणि बाथरूम स्वच्छ करूया. महाराजांनी मोरी हा शब्द वापरलाय, जो पूर्वी वापरला जात होता. संडास आणि मोरी हा स्वच्छ करत बसला, हा उपवास आहे. कशाचा उपवास आहे, संडासाचा. आणि संडासातला वास तू घेणार आणि निर्जली म्हणणार नाही ना. जास्तीत जास्त परमेश्वराकडे राहा. उलट आज जेवायला वेळ जाणार नाहीये, आज पाणीही मी पिणार नाहीये, आता तू आणि मीच विठ्ठला. हे जे तुकाराम म्हणतो ना, त्या पातळीवरून जरी आपल्याला म्हणता आलं नाही तरी आपल्या पातळीवरून म्हणता येईल का. आज काही नाहीये, फक्त तू आणि मी. तर तो उपवास आहे, तर तो उपास आहे. उपास मध्ये उपआस म्हणजे आसन आहे आणि उपवासात उपवास म्हणजे राहणं आहे, सहवास आहे. दोन्हीचा अर्थ एकच आहे. सगळ्या संतांनी उपासाला महत्व दिलेलं आहे. आणि आता तर आपण बघतो ना की तुम्हाला वजन घटवायचंय, शरीरावर तेज आणायचंय, सगळ्या आतल्या बाहेरच्या संस्था तुमच्या शरीराशी संबंधित असलेल्या त्या कार्यरत करायच्या, तर उपास करा. आपण बघितलेलं आहे दशमी, एकादशी आणि द्वादशी, 2 एकादशी येतात, ते 3 आणि 3 6 दिवस आपण जरा उपासमय उपवासमय वातावरणात राहिलो. इथे काय पदार्थ खायचे आणि काय पदार्थ खायचे नाही असं नाहीये. समर्थ म्हणतात की उपास हे तुम्ही किती केलं ना ते अलीकडचं ठाण आहे, उपासना पलीकडचं ठाण आहे. म्हणजे तीर आहे ना आपल्या जीवनाच्या नदीचे 2 तीर आहेत. अलीकडच्या तीराला उपास आहे, पलीकडच्या तीराला उपासना आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे काय त्यांनी उपासेच आहे. तुकाराम तर म्हणतो की व्रत एकादशी, गळामाळा तुळशी असो वा नसो, नाम घेता ग्रासो ग्रासी तो जेवीला उपवासी. ते सांगतातच ना तुकाराम की उपवासाची व्याख्याच बदला तुम्ही. नाम घेता ग्रासो ग्रासी, वदनी कवळ घेता, वदनी कवळ घेता. प्रत्येक कवळाला तुम्ही जर घेतला तर जाणीचे यज्ञ कर्म म्हणून सांगितलेलं आहे. उदर भरणं नव्हे, ते काय फक्त पोट भरायचं नाहीये. म्हणून आपल्याला लक्षात आला तर महाराज सांगतात त्याप्रमाणे महाराज हे प्रॉडक्ट आहे. म्हणजे एका अर्थाने काय, महाराज कसे बनले तर त्या कितीतरी पिढ्या तिथे पंढरपूरची वारी आहे. शिव म्हणजे शंकराची उपासना आहे आणि शंकराची उपासना म्हणजे रामाचीच उपासना, लक्षात घ्या. आणि इकडे तर लिंगोपंत म्हणजे महाराजांचे आजोबा,
तेव्हापासून तर त्या घरातच पंढरपूर आहे आणि नंतर पांडुरंगच त्यांच्याकडे आलेले आहे. आणि अशी उपासना चालू असताना उपासनेचं जे आपण म्हणतो फळ द्वादशी पारणं करतो, त्या द्वादशीला महाराजांचा जन्म झालेला आहे. आणि त्या ज्या महाराजांच्या आई गीताई, त्या तर अगदी शेवटपर्यंत लोकांना हवं नको बघतायत, केळं मिळालं का तुम्हाला, दूध खजूर वगैरे मिळाला का, मी तुम्हाला देते हा वगैरे. आणि पहाटेच्या वेळेला ती माऊली सांगते, आता माऊली होणार आहे ते, आणि ती सांगते की आता तुम्ही तयारी करा, सुईणीला वगैरे बोलवा, मला वाटते मला आता प्रसव वेदना वेणा सुरू झालेल्या आहेत. आणि मग महाराजांचा जन्म झालेला आहे. मग किती संस्कार नामाचे झालेले असतील महाराजांवर. आणि म्हणून तो नामधारक, नामावतार म्हणूनच महाराज जन्मलेले आहेत. दुसरं बघूया आपण की कर्म म्हणजे काय, तर सहज निरंतर कर्म करतातच आहे. कारण का, मला माझ्या कर्मावर माझं प्रेम आहे. सगळे आपण बघितलं संत सर्व समाजातील त्यांचं कामावर प्रेम आहे. आणि प्रेम म्हणजे सगळीकडे मला ते चैतन्य दिसलं ना तर माझ्या कामाची जातच बदलून झालंय. म्हणजे एरवी आम्ही सांगितलेलं आहे, अनेकांनी प्रयोग केलेला आहे की तुम्ही नाम घेत जर स्वयंपाक केला तर स्वयंपाक चांगला होईल. ज्याचं नाम घेता तो त्या स्वयंपाकाची जबाबदारी घेईल आणि वेळ कमी लागेल, शक्ती कमी लागेल. तो वेळ आणि ती शक्ती नामासाठी वापरा. आपण ते 2 उदाहरणं बघितलीत ना, की एकदा बासुंदीत हिंग पडतो आणि एकदा साखरेऐवजी मीठ घातलं जातं. दोघी जणी गेलेले आहेत. 2 निरनिराळे प्रसंग आहेत ते महाराजांकडे. महाराजांनी एकच प्रश्न विचारलाय, ज्या वेळेला ही चूक घडली त्यावेळेला तुम्ही काय करत होता. नाही, त्यावेळेला अर्थातच आम्ही श्रीराम जय राम जय जय राम. मग तुम्ही नाम घ्या, राम बघून घे. आता मात्र तुम्ही काय करा, जाऊन वेलची आहे ती वेलची घाला आणि तुम्ही जाऊन साखर घाला, बाकीचं राम बघून घे. महाराजांनी प्रश्न का विचारला, इतका मार्मिक प्रश्न होता. बऱ्याच वेळेला आपण काम करताना असतोच ना एकत्र, तर चाळ्या करत असतो. आता बघा ना, ती येईल, एक 5 मिनिटं काम केल्यासारखं करेल आणि निघून जाईल. तसंच आहे सगळ्यांचं. ह्या गोष्टी जर तुम्ही बोलत असाल तर हिंगाने किंवा मिठाने बासुंदी नाचणार आहे. आणि त्या नाचण्याला हिंग आणि मीठ जबाबदार नाही, तुम्ही जबाबदार आहात. चांगली बासुंदी करताय, गोंदवलेला बासुंदी करताय, जिवंत नामावतार असतानाच सान्निध्याला सहवासाला तुम्ही बासुंदी करताय, तर रामनामच घेत करा ना. आता भाजी चिरण्याचा गोंदवल्याचा जो प्रसंग असतो ते कर्म आहे ना, पण किती आनंदात त्या करत असतात. कारण त्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, महाराजांचा रामपाठ, महाराजांची आपण म्हणतो ना ती काकड आरती जशी असते ना तशी मानस पूजा, हे सगळं करत जातात छानपैकी. ते 45 मिनिटं किंवा काय असतात, सुंदर काम होतं, सुंदर भाजी चिरली जाते आणि नंतर निघाल्या. हे विचार करा तुम्ही. मग कसं होईल आपल्या वेळेस 100वा ज्या वेळेला महाराजांचा समाधी दिन झाला 2013 साली, महाराज 1913ला गेले, 2013 साली, तर काय त्याच्यात त्या स्मरणिका काढली होती, ग्लॉसी पेपरवर होते. तर त्याच्यात वेळा असलेलं एक चित्र आहे. म्हणजे सैनिक जसे उभे असतात ना, पलटण आपण म्हणतो, तशी त्या वेळा इतक्या सुंदर आहेत. वेळा म्हणजे आदोळी आपण कोकणीत म्हणतो ते, तर त्या इतक्या आहेत तिथे, कारण लागतातच तेवढ्या उत्सवाच्या काळात. पण झाल्यानंतर ती धुवेल आणि तशी ठेवेल, दुसरी धुवेल तशी ठेवेल, तिसरी धुवेल तशी ठेवेल. आणि म्हणून त्या कंटाळत नाही. त्या येतात काय सहजपणे गाणं म्हणता म्हणता, म्हणजे ते भजन अभंग म्हणता म्हणता काम करतात काय भाजी. आणि हजारो जणांचा स्वयंपाक असतो होतो, त्याच्यासाठी भाजी चिरत असतात. त्यांना कळतही नाही. घरी जाऊन परत नव्या उत्साहाने काम करतात. हे करूनही न केल्यासारखं जे कर्म आहे ना, ते खरंच अकर्म आहे. करूनही न केल्यासारखं हे अकर्म आहे. म्हणून पुढे बघा, त्याच्यानंतर आपण उदाहरण बघितलं होतं, जगातली पहिली नर्स. आपण आता कॉन्ट्रास्ट करणार आहोत. फ्लॉरेन्स नाइटिंगेल, ती इतकं तिथे त्यावेळेला हे होतं, युद्ध चालू होतं, युद्धात जखमी कैदी यायचे आणि त्यावेळेला असे पेन किलर्स वगैरे कन्सेप्टही नव्हता आणि सहन करावं लागायचं. आणि युद्धातले घाव ते इतके अगदी कणाईचे लोक, आई ग चालत चालू असायचं. आणि हे हिच्यातल्या आईला, तिचं लग्न नाही झालेलं, सेवेशी मी लग्न केलेलं आहे, मला वेळच कुठे लग्न करायला, अशी तिची उत्तर आहेत. अत्यंत चांगल्या कुटुंबातली आहेत, दिसायला चांगली आहे ती, पण ती म्हणते माझं लग्न सेवेशी लागलेलं आहे. आय एम मॅरिड टू सर्व्हिस. आणि कुणाची ह्या आहे जखमी जवानांची. आणि मग रात्री सगळं काम, दिवसभरही काम करते, इकडे धावते तिकडे धावते तिकडे धावते. आणि नंतर रात्री जरा काही खाल्लं की आता खरं तिचं काम सुरू असायचं. म्हणजे कोणाचा हात बाहेर येतोय, कोणाचा पाय. महाराजांच्या चरित्रात असा प्रसंग आहे. त्या खरं माऊली आहेत, जगन माऊली. आणि ती अगदी अलगद ते सगळं करायचे.
डोक्यावरून हात फिरवायचे, त्यांना जाग येऊ न देता पांघरून वगैरे व्यवस्थित करायची आणि हातात कंदील घेऊन यायची. लेडी विथ द लॅम्प, त्या लेडी विथ द लॅम्पचा स्त्री म्हणू नका, देवी होती ती. तिला आपण म्हणू शकतो दीपदेवी, दीपादेवी, असंच होतं वर्णन. एक तुम्हाला सांगतो की प्रेम असल्यावर आपल्यालाच कशा कल्पना, तिचे केस खूप लांब होते. केस वेण्या घालताना किंवा केस हे करताना तिचा खूप वेळ जायचा. मग ती म्हणाली, तिने बोलवलं किंवा गेली दुकानात आणि केस कापून घेतले. त्याला बॉब कट आपण म्हणतो, बॉब, बॉय कट वगैरे हल्ली म्हणतात, तर तसा तिने करून घेतला. मग काय, आता कटकटच नाही, जरा हात फिरवला, पाणी लावून किती काम करायला लागायचे. म्हणजे माझं मिनिट माझ्या सेवेसाठी या सैनिकांच्या मला दिलं पाहिजे. कधीही थकली नाही होती. आई वगैरे म्हणायची, अरे तुला काही झोप येत नाही का? म्हणली नाही. मग तू थकत नाहीस का? म्हणली नाही. तू कधी बसतही नाही? मला गरज पडत नाही. आणि मी बसत नाही याची जाणीव तुम्ही लोक मला करून देता. म्हणजे मी हवेसारखी तरंगत असते, इकडून तिकडे तिकडून तिकडे. मला वजनच नसतं त्या काळात, कारण देहभानच नसतं. देहच नाही तर वजन कसं असेल, आणि वजन नाही तर मी थकेल कशाला, पाय कशाला दमतील. वेटलेस लाईक अ फ्लेम आय फ्लोट फ्रॉम हिअर अँड देअर. म्हणजे एखाद्या ज्योतीसारखी मी इकडून तिकडे छान फुलपाखरासारखी उडत असते. काय सांगावं, फुलपाखर असं वरून खाली पडलं त्याचं काही फ्रॅक्चर होईल का? फ्रॅक्चर व्हायला काही आहे का त्याच्यात? मुंगी बघा बरं, इतक्या वरून पडली, काय होणार आहे? काही होणार नाही, वजन नाही आहेत त्यांना. पण आपल्या वजनापेक्षा जास्त वजन उचलतात ते. कारण का? त्यांना कर्म विकर्म वगैरे काही कळत नाही. पण ती मुंगी तिच्या वजनापेक्षा जास्त वजनाचा साखरेचा कण जो ओढून नेते, त्यावेळेला ती स्वतःसाठी नेत नसते, आपल्या कम्युनिटीसाठी नेत असते. अँड कम्युनिटी वाचनीय ग्रंथ आहे तो, इंटरनेटवर तुम्ही मिळवा. आणि त्यांचे व्हर्टिकल सेक्शन्स असतील, त्यांना आपण म्हणतो ना रोएंड कोकणीमध्ये, किंवा वारुळ मराठीत, मुंग्यांचं वारुळ. अरे काय व्यवस्था असते तिथे, तुम्ही वाचा फक्त. मी तुम्हाला सांगतो, ठक्क व्हाल. त्यांचा कम्युनिटी सेन्स हा जो आहे, कम्युनल नाही आहेत त्या कम्युनिटी असल्या, फ्रॅटर्निटी कम्युनिटी आपण म्हणतो ना, पूर्णपणे समाज आहे त्यांचा. आपलं स्वत्व त्यांनी विसर्जित करून टाकलेलं आहे समाजात. म्हणून ती तिकडे घेऊन जाते. तिला एक 4-5 कण दिसले की ती पहिल्यांदा मागे जाते. येणाऱ्याला आपण म्हणतो ना, ते तोंडाला तोंड लावून सांगतात, ते या मार्गाने जा, तिथे तुला आपलं ते खाद्य मिळेल. जातात घेऊन. कौतुक आहे. म्हणून जनावरांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे, कीटकांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे. हे पहिल्यांदा आपल्याला कोणी शिकवलं? जे पहिले गुरु आहेत त्यांनी हे शिकवलं की मी गुरु केलेत. दत्तात्रेयांचे 24 गुरु आपण म्हणतो ना, तर मी इतके गुरु केले, आणि आपण त्यांना परात्पर गुरु म्हणतो, आदि गुरु म्हणतो. हेच गुरुत्वाचं लक्षण आहे. म्हणून काय आपण बघत होतो की फ्लॉरेन्स नायटिंगेल, आता कॉन्ट्रास्टिट आत्ताच्या नर्सेस ज्या आहेत त्यांना परिचारिका म्हणतो, कारण त्या परिचर्या करतात. आता हे आपण माणसाबद्दल बोलताना अपवाद असतातच, ते ठेवूनच बोलायचं असतं. स्वीपिंग जनरलायझेशन्स करायचे नाही की सगळ्या नर्सेस. चुकीचंच आहे. आपल्याला कितीतरी अगदी देवतेसारख्या नर्सेस भेटतात. विचार करा. मग त्या दुसऱ्या वॉर्डमध्ये आहेत, पण एकीकडे कोणी ओरडलं, आई ग, येते ती नर्स, अशा लक्षात राहणार. पण ह्या अगदी अपवाद आहेत. आता एरवी आणि काय तुला ती कटकट, तो म्हणतो, बाई मला जे दुखते ते मलाच दुखते हो. आणि हे दुखणं आहे ना, ही वेदना, ते माझं विश्व बनलेलं आहे. या विश्वात मी एकटाय कणतोय. आणि तुम्ही काय म्हणता 100 जणांच्याकडे? तुम्ही 100 जणांची बघता, मला कौतुक आहे, मी तुम्हाला नमस्कार करतो. पण माझी वेदना ही 100% माझी वेदना आहे, हे तुम्ही का नाही समजून घेत? हे नाही समजून घेत. फ्लॉरेन्स नायटिंगेल ते समजून घेत होती, म्हणून ती थकत नव्हते. आजच्या ज्या नर्सेस परिचारिका आहेत त्यांना जर कर्म विकर्म अकर्म हे जर समजावून सांगितलं, आणि त्यांनी प्रेमानं, येते हां, तुम्हाला 15 मिनिटांनी त्याच्याकडे जायचं तर 15 मिनिटांनी जा, पण खेकसतं काय त्यांच्या अंगावर? ते हेल्पलेस आहेत आज. म्हणून तुमच्याकडे हेल्प मागतायत ना, तर तुम्हाला हेल्प म्हणजे मदत करण्याची संधी, म्हणजे पुण्य अर्जन करण्याची संधी तुम्हाला देत आहेत त्या. भिकारी दारात जो येतो ना, तर आपली संस्कृती काय सांगते आपल्याला? तुमच्याकडून भिकाऱ्याकडे बघू नका, भिकाऱ्याकडून तुमच्याकडे बघा. भिकारी म्हणतो, अरे माझा हात खाली आहे रे, मी मागतोय ना, हे माझं पाप आहे, नेगेटिव्ह कर्म आहे. तू देतोयस ना, तुझा हात वर आहे, आणि वर म्हणजे श्रेष्ठ. अरे तो पुण्य काम करतोय. तुझ्याकडे भिकारीच आला नाहीस तर तू देणार आहेस कोणाला रे? म्हणून मी पुण्य करतोय तुझ्यावर. हाच आपल्या संस्कृतीचा हे आहे. जर आपण म्हणतो गिराईकच जर आले नाहीत तर व्यापारी काय करणार आहे? विद्यार्थीच जर आले नाहीत तर शिक्षक काय करणार आहे? म्हणून शिक्षकाकडून विद्यार्थ्याकडे बघण्यापेक्षा विद्यार्थ्यांकडून शिक्षकाकडे बघायचं.
ते आहेत म्हणून मी आहे, आणि विद्यार्थ्यांनी म्हणायचं मी आहे म्हणून ते आहे. ह्याला आपण धर्म म्हणतो. त्यांचा विद्यार्थी धर्म आहे किंवा शिष्य धर्म आहे, आणि यांचा शिक्षक धर्म आहे किंवा गुरुधर्म आहे. काय गुरुधर्म आहे? मी त्यांच्यामुळे आहे आणि ते माझ्यामुळे आहेत. आपण मागे बघितलं होतं माझ्यामुळे म्हणजे काय, तर हनुमानला प्रश्न विचारलाय सीतेने की आमच्या दोघांपैकी मी आणि रामाचे पाय कुणाचे चांगले आहेत, तर तो म्हणतो इनसे तुम्हारे है अच्छे. ती म्हणते बघा हनुमंतांनी खरं सांगितलं. मी हाच प्रश्न लक्ष्मणालाही विचारला होता, लक्ष्मण गप्प राहिला, हसला फक्त. पण हनुमंतांनी सांगितलं की तुमसे मेरे पाव अच्छे है. राम परत हसला. म्हटलं तुला हनुमान काय म्हणा का, माझ्या पायांमुळे तुझे पाय सुंदर आहेत. माझे जर पायच नसते की जगदवंद्य पूज्यपाद असे माझे पाय पूज्य आहेत, ते तुझ्या पायानं महत्व आलेलं आहे. हे कळायला पाहिजे. तुमच्यामुळे मी आहे. आपण नेहमीच म्हणतो ना, आई थोर तुझे उपकार, कारण तुझ्यामुळे मी जगात आलो ना जन्माला. त्यावेळेला ती म्हणते बाळा थोर तुझे उपकार होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई. मी बाईच होते, तू माझ्या पोटी जन्माला आलास किंवा आलीस म्हणून मी आई झाले. तुझे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. आणि ती म्हणते आई तुझ्यामुळे मी या जगात आले, तुझे उपकार मी विसरणार नाही. ही संस्कृती आहे हो, ही महत्वाची आहे संस्कृती. प्रत्येकाने सांगितलं तुमच्यामुळे मी आहे. हे जे डिपॉझिटर्स येतात ना काउंटरच्या अलीकडे, म्हणजे आपण सगळेजण, त्या बँकर्सनी सांगितलं पाहिजे. एकदा एक मोठा वाद झाला होता, संवाद, स्फोट व्हायचा होता. एक तो जोरात चिडला म्हणला माझी काही कोटी रुपयांची डिपॉझिट तुमच्या या छोट्याशा ब्रांचमध्ये आहे. तुमच्या 60% लोकांचे पगार माझ्या डिपॉझिट म्हणून चालतात, आणि काय तुम्ही माझा अपमान करताय. त्यावेळेला मॅनेजर धावत आला आणि म्हणला जरा शांत व्हा, शांत व्हा. हे कोणी यांना पाणी द्या रे, चुकलं आमचं, मी सगळ्यांच्या वतीनं तुमची क्षमा मागतो. त्यांनी सांगितलं पाहिजे बँकर्सनी, सगळं डिपॉझिटर्समुळे आपण आहोत, आणि डिपॉझिटरनी सांगितलं पाहिजे बँकर्समुळे आपण आहोत. कारण ते पैसे घेतात, मोजतात, आपल्याला पाहिजे तसे देतात, व्याज देतात, आणि आपले ठेवी किंवा आपले जे अलंकार वगैरे आहेत ते लॉकर्समध्ये सुरक्षित ठेवतात. हे आहे ना, दोघांनी जर एकमेकाला, तर त्यातून नक्की तुम्हाला सांगतो अकर्माचा स्फोट होणार आहे. स्फोट, एक्सप्लोजन. कारण का, अकर्मच उरलेलं आहे फक्त, बाकी काहीच उरलेलं नाहीये. एक गंमत बघा, ह्याच्यासाठी काय, पोटातून आलं पाहिजे, ओठातून नाही, फक्त नाम पोटातून आलं पाहिजे. ओठातून काय फक्त कंठाळी घोषणा देता येतात, पण पोटापासून जर आलं ना तर ते दुसऱ्यावर प्रभाव पाडल्याशिवाय राहत नाही. आई ही पोटातून प्रेम करते मुलांवर. वडील सुद्धा तेवढे करू शकत नाही. जास्तीत जास्त म्हणतात मी हृदयातून तुझ्यावर प्रेम करतो, पण आई पोटातून, हृदयात, हृदयातून, कंठात, कंठातून, ओठात, ओठात, हातात, सगळीकडून प्रेम करते मुलावर. जसं या सगळ्या दृष्टीनं प्रेम करत होता कृष्णावर, त्यांना गोपी म्हणतो आपण. त्या कृष्णाचं प्रत्येक आपल्या त्या त्या अवयवातून पीत होता. असं का नाही समजत तुम्ही? कृष्णाच्या डोळे आहेत ना, ते आपल्या डोळ्यातून पीत होत्या, आणि त्यामुळे त्यांचे डोळे कृष्णासारखे झाले. कृष्णाचे जे कान आहेत ना ते आपल्या कानातून पीत होतात, त्यामुळे कृष्णाचं संगीत यांचं एकरूप झालं, ते आत्मसात त्यांनी केलं. कृष्णाचे ओठ आहेत ते आपल्या ओठानं हे पीत होत्या. याचा अर्थ काय, रसग्रहण करत होत्या. पिबत भागवतम रसमालयम, हे सांगितलेलं आहे की भागवत प्या तुम्ही. अरे हा रस आहे, आणि हा रस कसा आहे, वरती साल नाही आत बी नाही अशा प्रकारचे फळ आहे. आणि मग निगम हे वेदाचं फळ आहे, शुकाच्या मुखातून आलेलं आहे. शुक म्हणजे एका अर्थी पोपट, पोपटाची चोच लागलेला पेरू गोडच असतो, कारण त्याला बरोबर माहित आहे. तसा शुकाचार्यांच्या मुखातून आलेलं फळ हे जे वेदांच्या, काय सुंदर आहे हा श्लोक. पिबत भागवतम रसमालयम. प्रत्येक गोष्टीचं आपण रसग्रहण करायला, तो खरा रसिक आहे हो. नाहीतर काय, आपण जायचं एखाद्या नाईट, आपण म्हणतो ना संगीताची मैफल आहे रात्रभर, आणि मग हे झब्बे वगैरे शिवतात. त्यावेळेला बायका म्हणतात की 2 दिवसात तरी धुवून तो स्वच्छ होईल अशा पद्धतीने वापरा. कारण हे रसिक 2-2 पानं वगैरे खायची आणि रस सगळा गळतोय त्याच्यावर, म्हणजे पांढरा झब्बा घालून जायचं आणि रंगपंचमीला जसा असतो तसा घेऊन यायचं. ही काही रसिकता आहे काय? हा रस आहे का तो? म्हणजे आपण पानसेन आहोत का? कानसेन सोडाच, तानसेन नाहीच, पण पानसेन गळतोय सगळा. ही रसिकता आहे का? नाहीये. रस ग्रहण करायचं आहे. हे रस उत्सर्जन करतात. रसग्रहण कसं आहे हे विचार करूया आपण. म्हणून आपण बघितलं. दुसरा बघूया, अल्बर्ट श्वाइझर नावाचा. आतून प्रेम, आतून चिंतन,
चिंतन केलं ना तर ती विक्रमाची जोड येते. किती निरनिराळे, आत्ता आठवलं म्हणून उदाहरण तुम्हाला देतो की कॉमेट म्हणजे धूमकेतू आला होता आणि तो धूमकेतू 76 वर्षांनी येतो. तर तो हॅलेज कॉमेट म्हणतात तसा. तर एका आदिवासी भागातल्या शिक्षकाला दाखवायचं होतं. तर कुणीतरी सांगितलं दुर्बिणीशिवाय कसा दाखवणार, तर दुर्बीण मागण्यासाठी अर्ज कर. तो म्हणतो अर्ज येईल म्हणजे 76 वर्षांनी तो पुन्हा आला तर माझं दुर्बीण मान्य होईल. पण मला मुलांना दाखवायचं हे जे त्याचं चिंतन आहे, हा त्याचा जो ध्यास आहे, ही त्याची जी तळमळ आहे, आणि ह्यातून जे प्रेम मुलांबद्दलचं व्यक्त होतं, त्यांच्या शिक्षणाबद्दलचं व्यक्त होतं, त्याला कल्पना मिळाली. तो सहज बघितलं आणि बांबू असे उभे होते, बांबूंची झाडं होती. त्यांनी निरनिराळे डायमीटर म्हणजे व्यास असलेले बांबू, एक मोठा, त्याच्यापेक्षा एक लहान, त्याच्यापेक्षा एक लहान, त्याच्यापेक्षा एक लहान घेतले. त्यांच्या गाठी कापल्या, दोन अशा फुकण्या तयार झाल्या ना, पाईप्स तयार झाले. मग मोठ्या बांबूत धाकटा बसवला, धाकट्या बांबूत बसवला, आणि दोन काचा आणल्या, एक इकडे बसवली, इकडे बसवली, झाला की टेलिस्कोप तयार. आणि त्या मुलांनी इतका छान कॉमेट बघितला. इन्स्पेक्टरनी त्याला शाबासकी दिली. तो शाबासकी देऊ नका, इथे माझी बुद्धी नाही मी वापरली, इथे माझं प्रेम वापरलं. प्रेमातून मला कल्पना आली, मग बुद्धीने मी ते तयार केले असेल, पण प्रेम पाहिजे. म्हणून म्हणतो मीडियम ऑफ एज्युकेशन, कुठल्याही गोष्टीत मीडियम ऑफ रिलिजन, मीडियम ऑफ, आपण म्हणतो कुटुंबातले जे सगळे व्यवहार आहेत, मीडियम प्रेम असलं पाहिजे, तरच ते संबंध टिकणार आहेत. आणि त्या संबंधातून काहीतरी चांगलं. आणि नाहीतर घर असावं, घरासारखं नाही, माती आहे, नुसती नाती आहेत, दुसरं काही नाही तिथे. पुढे बघूया. तर अल्बर्ट श्वायसरचा प्रसंग खूप छान आहे. लहानपणी मामाने विचारलं तुला काय पाहिजे रे, तर तो म्हणाला मला एअर गन पाहिजे. कशासाठी? पक्ष्यांना मारायचे. मामाने आणून दिली कौतुकाने, आणि ह्याने नेम धरला आणि गन मारून बरोबर पक्षी उडणार, म्हणजे बंदुकीने उडवणार त्याला. इतक्यात तो बंदुकीचा चाप, ट्रिगर ओढण्याआधी चर्चच्या बेल्स झाल्या. दुपारी 12 वाजता चर्चच्या ज्या बेल्स होतात, एंजल्स म्हणतात त्याला, म्हणजे जे डिपार्टेड सोल्स आहेत, म्हणजे जी मेलेली माणसं आहेत ना, त्यांचा रेस्ट इन पीस, म्हणजे त्यांचा आत्मा शांतीत जगावा, जगावा म्हणजे राहावा, यासाठी ती प्रार्थना असते. आणि टन 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 अशा विशेष ठोके असतात ते. तर ते ऐकल्यानंतर तो म्हणाला बाबा अजून याला मी मारायचं. इतक्यात गॉड स्टार्टेड एंजलस, म्हणजे देवाला कळलं की चर्च म्हणजे देव, आणि देवाला कळलं आणि त्यांनी स्टार्टेड, आपण म्हणतो ना की ती बेल वाजवायला सुरुवात केली, चर्च बेल. बंदूक त्यांनी फेकून दिली. मी आयुष्यात कुणाचाही प्राण घेणार नाही, प्राण वाचवण्यासाठी स्वतःचे प्राण मात्र देईन. काय ते प्रतिज्ञा आहे. मामाला त्यांनी एअरगन परत दिली. म्हणला नको, मी डॉक्टर होणार आहे. आणि डॉक्टरहून तो गेला कुठे, तर आफ्रिकेमध्ये, डार्क कॉन्टिनेंट म्हणतात. आणि आफ्रिकेत जी जनावर आहेत ना, त्याच्यापेक्षा माणसं भयंकर होती. कारण माणसं कॅनिबल होती. कॅनिबल म्हणजे एकमेक माणसांना सुद्धा खाणारी होती. तिथे त्याला हा गोरा गेला पहिल्यांदा ते अंगावर. तो म्हणाला नाही. आणि त्यांना भाषा कुठली कळते याची. अरे पुढे हा देव माणूस झाला अल्बर्ट श्वायझर. केवढं काम केलं त्याने, आणि ते त्याला देवच मानायला लागले. पहिल्यांदा त्रास झाला, एवढे डास असायचे, त्याला स्वतःला मलेरिया झाला, सेल्फ मेडिकेशन, कोण त्याला मदत करणार आहे तिथे. हे बघा तुम्ही, ही तळमळ आहे, हे प्रेम आहे. प्रसंग आपल्या जीवनात असे घडतात. आपण शिकतो का त्यातून? स्वतःला काही मेसेज किंवा सिग्नल, सूचना किंवा संदेश देतो का स्वतःला, की दस फार अँड नो फर्दर, इनफ इज इनफ, खूप झालं, आता आणखीन नाही. विचार करा. त्याच्यानंतर गुरुकुलातले ऋषी आणि आत्ताचे डॉक्टर आपण जर म्हणलं ना, तर परवा माझ्या वाचनात आलं की असे अनेक डॉक्टर्स आहेत की त्याने आपले हॉस्पिटल्स बंद केलेले आहेत कोविडसाठी द्यायला लागू नयेत म्हणून, आणि परदेशाच्या दौऱ्यावर निघून गेलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल ते त्यांना स्वातंत्र्य वगैरे. अरे कसलं स्वातंत्र्य? आपण म्हणतो कमिटमेंट टू सोसायटी नाही आहे. तुमचा व्यवसाय समाजाच्या पार्टिसिपेशनवर आधारलेला आहे. एक मागे आपण बघितलं होतं ना, फार सांगण्यासारखी गोष्ट आहे की 2 भाऊ आहेत. एक भाऊ म्हणतो खाओ पिओ मजा करो, दुसरा म्हणतो नाही नाही नाही, आपल्याला जी बुद्धी दिलेली आहे ती वापरून ज्यांना त्यामानाने कमी बुद्धी म्हणजे संधी आहे त्यांच्यासाठी उपयोग केला पाहिजे. हा डॉक्टर होतो आणि पुढे इंग्लंडमध्ये जातो पुढचं शिक्षण होण्यासाठी, आणि मोठी त्याला पदवी मिळते. आणि तो म्हणतो मी शहरात केलं तर पैसा खोऱ्याने ओढेन, खूप पैसे मिळवेन. झोपडपट्टीत जातो. झोपडपट्टीत ते बोर्ड लिहितो, त्याच्यापुढे एवढं शिक्षण लिहितो. 2 महिने 3 महिने. आणि याचा भाऊ आठवड्यातून 1-2दा यायचा सायकलवरून आणि बेल वाजवून म्हणायचा आलं का कोणी, आलं का कोणी, अरे अजून सांगतो शहरात चल म्हणून. तो म्हणतो येईल. इतक्यात मी अजून धीर सोडलेला नाहीये, मी माझी बोट सोडलेली नाहीये, अजून मी कप्तान आहे. बोट बुडली तर मी बघेन.
शेवटी 2-3 महिन्यांनी एक तरुण मुलगी येते आणि इथे कुठे सोनाराचं दुकान आहे का हो? तर त्यावेळेला ते म्हणून कशासाठी? नाही म्हणजे कान टोचायचे. मी टोचतो की. त्यावेळेला तो म्हणाला की तुम्ही टोचणार नाही? अरे तुला कळणार सुद्धा नाही, माझ्याकडे ते स्पिरिट वगैरे आहे सगळं, तुला कळणारही नाही. आणि छान कान टोचून देतो. ती म्हणाली पैसे किती? म्हणाला पैसे नाही, तुझ्या 2-3 मैत्रिणींना सांग की इथे कान चांगले टोचून मिळतील. आणि पुढे तो एवढा देव माणूस म्हणून त्याला ओळखतात की तो म्हणतो इथे मी सेवा करायला आलेलो आहे, मी मेवा मिळवायला आलेलो नाहीये, मला फी वगैरे महत्वाची नाहीये, मला तुमची सेवा करायची. आणि मग ते सगळं बदलून जातं. आत जर प्रेम असेल ना, प्रेमाचा झरा जर वाहता असेल आत, तर कुठलंही कर्म आहे ना ते दिव्य होऊन जातं. हे आपण शिकायचं. हा खरा कर्मयोग आहे. आपण म्हणतो कर्म करायचं आणि देवाला अर्पण करायचं. अरे कर्म करता करता देवाला अर्पण होत असतं आणि तसं ते झालं पाहिजे. म्हणून गुरुकुलातले पूर्वीचे ऋषी आठवावर, अरे 20-20 वर्ष 12-12 वर्ष शिकवायचे मुलांना, स्वतःच्या पदरच घालायचे. त्यावेळेलाही काही गरीब मुलं होती ना बरीचशी, तर ते सांगायचे की सगळं शिक्षण पुरं झालं की दक्षिणा द्यायची, गुरुदक्षिणा. ॲडव्हान्स फीज, ॲडव्हान्स घेतली जाते त्याला फी म्हणतात. हल्ली डॉक्टरमध्ये एवढे लाख भरा आणि मग सर्जरीसाठी आम्ही तुम्हाला स्वीकारतो, ॲडव्हान्स आहे. आणि म्हणून फी आणि दक्षिणा याच्यातला फरक आहे. नंतर घेतली जाते दक्षिणा. आणि दक्षिणा घेताना काय, अरे तू 12 वर्षाच्या काळात जोडे विणायला शिकला असता, एखादा तू चपलाचा जोड तो द्यायचा. मी सूत काटायला शिकलो तर आपला एखादा टॉवेल किंवा पंचा तो शिक्षकांना द्यायचा, हेच आपल्या गुरूंना द्यायचा. एवढं चालायचं. आणि शेवटी अगदी सांगितलं होतं समित पाणी. समित हा म्हणजे लाकडाची वाळलेली काडी झाडाची, आणि पाणी म्हणजे हात. हातात समिधा दे आणि ती मला दिलीस तरी तू 15 वर्ष माझ्याकडे राहिलास ना, मला गुरुदक्षिणा मिळाली. अपेक्षाच नाहीये. आणि म्हणून गुरु आपण म्हणतो साक्षात परब्रह्म किंवा आचार्य देवो नमः आपण म्हणतो ना, मातृदेवो भव, आचार्य देवो भव, असे ते आचार्य होते. आचार्य म्हणजे आचरण करून शिकवतात, शिकवलेलं आचरणात आणतात आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या समोर. आणि शेवटी समावर्तन उपदेश असतो. समावर्तन उपदेश म्हणजे काय की ज्याला आपण कॉन्व्होकेशन ॲड्रेस म्हणतो, व्हॅलिडिक्टरी ॲड्रेस, समारोपाचा. दीक्षांत, दीक्षा झालेली आहे तुमची, शिक्षण संपलेलं आहे, आता चला ही बॅच जी आलेली आहे ही तुकडी त्याच्यासमोर मी करतो समावर. त्याच्यात मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य अतिथी देवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, श्रद्धया देयम अश्रद्धया न देयम. आणि शेवटी ते काय सांगतात, अरे बाबा तू 12 वर्ष माझ्याकडे आहे, मला तू रात्रंदिवस बघितलेले आहेस, माझे जे वाईट गुण आहेत ना ते इथेच ठेवून जा, आणि अनवद्यानी चरितानी, आणि जे चांगले माझे चरित्र आहेत म्हणजे गुण आहेत माझ्या ते घेऊन जातो. आता वाईट गुण काय, शिव्या देत असतील, काही जण मारत असतील, काही जण तंबाखू वगैरे खात असतील, त्याही कोणी सांगितलं नाही, सोमरस वगैरे पीत असतील. म्हणून आमचे जे वाईट गुण तू बघितलेले असते इथेच ठेवून जा. पण ते स्वतः सांगतात आमच्यात वाईट गुण आहेत म्हणून. हा खरा शिक्षक आहे. आणि म्हणून जर बघितलं ते कुठे होते, त्यांना देवच मानत होते, परब्रह्म साक्षात प्रकट झालेलं. ही गुरूंबद्दलची आपली कल्पना आहे. आणि आजचे शिक्षक अपवाद आहेत. ते कसे शिकवतात, काय शिकवतात, त्यांनी शिकवणं किती सोपं बनवलेलं आहे. प्रश्न द्यायचे, त्या प्रश्नावर आधारित, आणि इतके सोपे काढायचे की आपल्याला करेक्शन सोपं. हा सगळा विचार आहे. जनरलाइज करत नाही होत आपण. आजही चांगले शिक्षक आहेत म्हणून या संस्था चालल्या आहेत, परंतु बाकीच्या ठिकाणी काय आनंदी आनंद. आणि स्वतःच्या विद्यार्थ्यांची शिकवणी हे काल आपण बघितलं होतं. माझ्या विद्यार्थ्यांची शिकवणी कशी मी घेतो, त्यांना मी घरी बोलवेन, ज्याला आपण रिमिडियल टीचिंग म्हणतो, शाळेत घेण्याऐवजी घरी बोलवेन, पण पैसे नाही घेणार. तो लक्षात ठेवा, ते आयुष्यभर तुमचं नाव लक्षात ठेवते. आणि पैसे घेतले तर इट इज जस्ट अ ट्रान्झॅक्शन, तो व्यवहार झाला. तुम्ही शिकवलं, पैसे दिले, बस, काही उरलं नाही म्हणत. पण एखादा लक्षात ठेवा, मागे आपण बघितलं होतं की त्या दिवशी तो डबा विसरतो, घाईत येतो एक मुलगा, आणि त्याचा मित्र म्हणतो की माझ्या डब्यात काय दिलंय ते बघूया. आईने त्याच्या डब्यात 2 लाडू दिले होते. एक लाडू त्या मित्राला देतो आणि एक लाडू स्वतः खातो. नंतर अनेक वर्षांनी, 20 वर्षांनी ते परत भेटतात. त्यावेळेला तो म्हणतो की तुला आठवतं का रे, एक लाडू तुम्हाला दिला होतास? तो म्हटला मला आठवत नाही. अरे आयुष्यात मी एवढे लाडू खाल्ले निरनिराळ्या प्रकारचे, त्या लाडवाची सर कशालाही नाही आहे. हा स्वतः विसरलाय. म्हणजे मी लाडू खाल्ला तर माझ्या शरीरात तो 3-4 तास उरतो आणि नंतर त्याच्या मार्गाने निघून जातो, शौचावाटे वगैरे.
थोडासा काही शरीरात राहील, पण दुसऱ्याला दिलेला लाडू कायम उरतो. हे लक्षात ठेवा तुम्ही, हे सूत्र आहे. आणि म्हणून शिक्षकांनी अलीकडे देताना काहीतरी सेल्फलेस दिलं पाहिजे ना मुलांना. आणि सेल्फलेस मुलांना त्याचीच गरज आहे ज्याला संस्कार म्हणतात. पूर्वी शिक्षण हाच संस्कार हेच शिक्षण असं इक्वेशन म्हणजे समीकरण होतं. म्हणजे संस्कार इज इक्वल टू शिक्षण इज इक्वल टू संस्कार. आता विषय द्यायला लागले काही वर्षांपूर्वी शिक्षण आणि संस्कार. आणि आता तर हे विषयही देत नाहीत, कारण सुशिक्षित माणूस सुसंस्कृत असेल याची शक्यता कमी असते. नसतातच असं नाही, हे लक्षात ठेवा, शक्यता कमी आहे. पण सुशिक्षित माणूस आपली सगळी, तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो, भारतातला हा जो सगळ्या प्रकारचा भ्रष्टाचार अपहार वगैरे आहेत ते काही अशिक्षित माणसांनी केलेले आहे? अरे या सुशिक्षितांनी आपली बुद्धी दुसऱ्याला फसवण्यासाठी, नाटण्यासाठी, त्यांना देश नाही, देव नाही, धर्म नाही, काही नाही, पैसा सगळं आहे. हे कसले संस्कृत नाहीच. म्हणून सुशिक्षित शब्द वापरणं अनेकांनी बंद केलेलं आहे. अल्पशिक्षित आणि बहुशिक्षित, PhD वगैरे झालेले बहुशिक्षित, सुशिक्षित कुठे सांगितलंय? सुशिक्षित म्हणजे सुसंस्कृत असला पाहिजे, हे लक्षात घ्या. पुढे आपण बघूया आजचे व्यापारी. व्यापारी लोकांना फायदा म्हणजे नफा घ्यायलाच सांगितलेला आहे, नाही तर कशाला तुम्ही उगीच व्यापार करता? पण त्याचं एक गणित आहे. ज्या वेळेला लोकांची अडचण असेल ना, त्यावेळेला त्यांना तुम्ही फुकट दिलं तरी चालेल. आणि तुमच्या लक्षात एक तुम्हाला उदाहरण सांगतो. एक ख्रिश्चन पणजीलाच आहे आपल्या गोव्यात, त्यांना पणजोबापासून चालत आलेली परंपरा आहे. त्यांच्या ह्याच्यासमोर बेल लावलेली आहे, घंटा देवळात असते तशी. आणि आमच्या शाळेसमोर त्याचं घर होतं, आणि फार्मसी होती, वरती घर. तर म्हटलं बेल काय लावलेलं आहे? तो म्हणतो बऱ्याच वेळेला इलेक्ट्रिसिटी लाईट नसते, अशा वेळेला मध्यरात्रीनंतर जर कोणी एखादा अत्यंत गरज असलेल्या औषधासाठी आला तर बेल वाजणार नाहीये, पण ही घंटा वाजते. आणि आमच्यातला 5-10 वर्षाचा पोरगा सुद्धा जागा होतो, बाबा कोणीतरी आलंय, उठवतो. आणि मी मुद्दामून लाईफ सेव्हिंग ज्याला म्हणतात, म्हणजे त्यावेळेला 5 गोष्ट साधारणतः 20-30 वर्षापूर्वीचे, त्यावेळेला 5-5 हजार रुपये लागतील अशी इंजेक्शन मी मुद्दामून ठेवतो. कारण एखादा आलेला असतो, रात्रीचे 2 वाजलेले आहेत, मी इतका प्रेमाने त्याला विचारतो, कोण आजारी आहे रे? तो म्हणतो आई आजारी आहे. तू कुठून आलास? तो म्हणतो कारवरून आलो, सावंतवाडीहून आलो, मोटरसायकलवरून आलो. आईवरचं प्रेम आहे ते. किती किंमत आहे? 5,000 रुपये. एवढे माझ्याकडे नाही, मला एकही पैसा देऊ नकोस. तो तुझ्या आईला बरं वाटावं म्हणून आपण प्रार्थना करूया. क्षणभर डोळे मिटून प्रार्थना करतो, तू जा, आईला बरं वाटावं अशी मी प्रार्थना करत राहीन. नंतर त्यांना प्रश्न विचारला, तुम्ही अशी औषध, एकानेही पैसे बुडवलेले नाहीत, एकानेही पैसे बुडवलेले नाहीत. हा धर्म आहे आणि हे कर्म आहे. म्हणाला जर दुसऱ्या दिवशी तो आला नाही, तिसऱ्या दिवशी आला नाही, तर मी समजतो आई गेली असेल, आणि 10वा 11वा 12वा दिवस झाल्यानंतर 13व्या 14व्या दिवशी हा माझे पैसे आणून दे. पण जर आईला बरं वाटलं ना, तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच मला पैसे मिळतात. एकाने बुडवलेले नाही. कोण म्हणतो माणुसकी उरलेली नाही म्हणून? अरे तुम्ही माणुसकीचं वर्तन करा, दुसरा तुमच्याशी माणसासारखं वागेल. आपण दुसऱ्याकडूनच अपेक्षा करतो. आपण मागे बघितलं होतं ना, तिळगुळ घ्या गोड बोला. तो मला म्हणतो तिळगुळ घ्या गोड बोला. मी दुसऱ्याला गोड बोलायला सांगितलं, मी कमिटमेंट कुठे दिली आहे? म्हणून यावर्षी आपण बदललं होता. आपण म्हणलो होतं तिळगुळ घ्या, मी तुमच्याशी गोड बोलेन. ही कमिटमेंट आहे, ही बांधिलकी आहे, हे आश्वासन नाही, अभिवचन आहे. मग तो म्हणेल तिळगुळ घ्या, मी तुमच्याशी गोड बोलेन. ये होईना बात. गोड बोला गोड बोला. प्रत्येकाने सांगेल भोग आपल्या कर्माची फळं. तो म्हणतो भोग आपल्या कर्माची फळं. अरे मी माझ्याच कर्माची फळं भोगतोय, पण मी त्याला सांगतो तू आपल्या कर्माची फळं भोग, तो मला सांगतो. विचार करूया आपण, काय करायचं रे? मी आपल्या कर्माची फळं भोगतोय हे म्हणा तुम्ही. दिस रिअलायझेशन. तो म्हणेल अरे मी सुद्धा माझ्याच कर्माची फळं भोगतोय. का भांडतो उगीच? अरे आपण शेजारी आहोत ना. भोग आपल्या कर्माची फळं म्हणल्यानंतर सूड चक्र पुढे चालू राहणार आहे, द्वेष चालू राहणार आहे. पण असू दे, तुमची चूक नाही, मी माझ्या कर्माची फळं भोगतोय. तो त्यावेळेला जरी म्हणला नाही, तो म्हणतो रात्री मी विचार केला, मी माझ्याच कर्माची फळं भोगतोय की नाही. अरे कशाला आपण हे विचार करा. मी माझ्यावर फोकस ठेवून सुधारणा केली, करायचा संकल्प केला, तर इतर लोक सुधारतील, माझ्याशी संबंधात येणारे किंवा संबंधित असलेले. आजचे व्यापारी आपण बघत होतो. धर्मात अर्थश्च कामश्च सधर्म किन्न सेव्यते. व्यासांचं वाक्य. व्यासांना उदासी आलेली आहे. अरे धर्माच्या पायावर आधारित अर्थ आणि काम मिळवायला तुम्हाला दिले ना परवानगी, तर तुम्ही का नाही मिळवत?
धर्म अर्थ काम मोक्ष. मोक्ष हा धर्मापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे सोडा. पण अर्थ आणि काम, अर्थ म्हणजे फक्त पैसा नाही, रिसोर्सेस. मला पैसा नाही दिला पण त्याने मला खायला अन्न दिलं आणि त्याच्या बदल्यात मी त्यांना बासरी वाजून दाखवली. पूर्वी ज्याचे असे धडे असायचे. एक मित्र आजारी आहे, वर्गातला वर्गमित्र, आणि त्याला सगळेजण म्हणतात 5-10 जण आज आपण भेटायला जाऊयात. बस प्रत्येक जण काही ना काहीतरी घेऊन येतो. कोण मोरपीस घेऊन येतं, कोण गुलाबाचं फूल घेऊन येतं, कोण गुलाब जामुन घेऊन येतं, कोण एक हातरुमाल घेऊन येतं. हे लहान मुलं आहेत ना शाळेतली. तर त्याच्यातला एक अब्दुल म्हणून असतो. तो म्हणतो मी गरीब आहे रे, पण मी बासरी वाजवायला शिकलेलं, मी तुझ्यासाठी बासरी वाजवतो. तो बासरी वाजवतो, आई आणि वडील आतून धावत येतात. अरे कोण एवढा बासरी वाजवायला आलेला आहे? त्यावेळेला तो म्हणतो अरे मला तुझ्या बासरीनेच बरं वाटलं. हे मोरपीस मी जपून ठेवेन, हा रुमाल मी वापरेन, हा गुलाबजामुन आपण सगळे वाटून खाऊया. हे काय चित्र आहे लक्षात ठेवा. हे आपल्या समाजाचं, आपल्या कुटुंबाचं चित्र आहे काही वर्षांपूर्वीचं. हे का बदललं चित्र? कारण आपण आत्मकेंद्री, स्वयंकेंद्री आणि अत्यंत तुम्हाला सांगतो स्वार्थी बनलो. सेल्फिशनेस हा जर स्वार्थ असेल तर हा सध्याचा सेल्फी आहे ना, त्या स्वार्थाचं प्रदर्शन आहे. माझ्यावर फोकस. आणि जगाला काही तुमचं पडलंय. तुम्ही 1/8 अब्ज हा तुमचा बेसिक आपण म्हणतो ना बायोडेटा आहे किंवा परिचय आहे. 8 अब्ज जगाची लोकसंख्या. तू आहेस कोण रे? 1/8 अब्जांश. विचार कर. आणि कुणीतरी मोठं समजतो जगाला आज वेळ नाहीये तुमच्याकडे लक्ष द्यायला. आणि जे करतात ती त्यांची चापलुसी असते, हिपॉक्रेसी असते, ढोंग असतं त्यांचं ते. हो वा तुमच्यासारखं तुम्हीच वगैरे नाही. हा अब्दुल इतक्या प्रेमानं बासरी वाजवतो आणि माझ्याकडे दुसरं द्यायला काही नाही. तो आपलं सगळं प्रेम, सगळी कला ओततो. मग ती कृष्णाची बासरी बनते. कोण अब्दुल आणि कोण बासरी? कृष्णच होता तिथे. हे समजायला पाहिजे. प्रेमातून केलेलं काम. या त्यांनी सुद्धा माझ्याकडे एकच मोरपीस होतं रे, पण मी तुला आणलं. माझा मामा देईल मला पुन्हा. ती आणते ती मुलगी छोटी. हा आजारी आहे, तू लवकर बरं हो. या काय नुसत्या प्रार्थना गेट वेल सून आणि कार्ड पाठवायचं, हे अत्यंत इम्पर्सनल आहे. गेट वेल सून. अरे कशाला? आत्ता बरं हो का नाही म्हणत मला? आपण जाऊया ना सिनेमाला. नाही नाही, गेट वेल सून. आम्ही सिनेमाला जातोय, उगीच तुझी कटकट कशाला? गेट वेल सून फक्त शब्द आहेत. लिप सिंपथी आहे. आणि सिंपथीच्या पलीकडे जी एम्पथी आहे ना, सिंपथी इज फिलिंग विथ अदर्स आणि एम्पथी इज फिलिंग इन अदर्स. इन अदर्स सॉरो, इन अदर्स जॉय. त्याला एम्पथी म्हणतात. म्हणजे सहानुभूती, सहानुभूती म्हणजे सिंपथी आहे. सिम दोघं जण पण दोन स्वतंत्र. आणि एम्पथी त्याला समानुभूती म्हटलंय. सम अनुभूती. तुझी आई वडील, आई गेली, माझी आई गेलेली नाही पण मी त्या समजू शकतो. आई जाणं म्हणजे काय? आई आपलं परब्रह्म आहे रे. विचार करा, हे महत्वाचं आहे. आणि मग तुम्ही कितीही कर्म केलं तरी दमणार नाही तो. हा कर्मयोग आहे खरा. कर्म करा आणि ईश्वराला अर्पण करा. हे ईश्वराला तुम्ही कर्म करता करता ईश्वरच ते स्वीकारत असतो. हे जमलं पाहिजे. पुढे लक्षात ठेवा, आजचे कर्मचारी आपण म्हणतो कर्म आणि आचार कसं असतं त्यांचं. एकतर पूर्ण वेळ जात नाही. पुलंनी गमतीनं म्हणलेलं आहे. म्हणजे त्या काळात ते आकाशवाणीवर काम करत होते. म्हणजे 60 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आम्ही 10ला ऑफिस ना तर 10ला 5 मिनिटं कमी असताना जायचो आणि खुर्चीला आमचा कोट अडकवायचो आणि नंतर कॅन्टीनमध्ये कुठेतरी जायचो वगैरे. कधीतरी मध्यम म्हणजे लंच ब्रेकच्या वेळेला यायचो. कुणी आलेत का ते देशपांडे कामावर? कोट आहे म्हणजे आलेले. कोट टाक खुर्चीला घालायचो. बास आम्ही रिकामे असायचो. हे कसले कर्मचारी सांगावर. त्यांनी विनोदाने सांगितलंय त्यावेळेला काहीतरी काम करत होते. त्यावेळेला माझी प्रॉडक्टिव्हिटी होती काहीतरी. मला एवढा पगार मिळतो त्याच्या बदल्यात मी हे केलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो दासगणू महाराजांनी त्या एकाचं सांगितलेलं आहे ना की हा झोपलेला असतो, गाढवं येतात आणि धान्याची रास खातात. तो ती माझी. आणि तो दुसऱ्या दिवशी जातो की माझ्याकडून चूक झालेली आहे आणि गाढवं वगैरे सगळी. मला उठवलं नंतर कोणी. नंतर हा गजानन महाराजांच्याकडे जातो. गजानन महाराजांना सांगता तो म्हणतो की ना मला कोणीतरी सांगायला आलं होतं. ते म्हणाले अरे तुझे नौकर झोपतात आणि आम्हाला उठवावं लागतं त्यांना. सगळी रास तुझी धान्याची खाल्ली असते त्या गाढवाने. तो म्हणतो जातो आणि त्याला काढून टाकतो. आज सकाळी तो आला होता ना तुझ्याकडे? हो. तो अत्यंत अपराधी भावनेने तुला काही सांगत होता ना? हो. तू काय त्यांना म्हणलास? आता मी महाराजांच्याकडे जातोय, नंतर ऐकेन. ते म्हणाले तुम्हाला कसं कळलं? आम्हाला सगळं कळतं. जर गाढवं खात्यात कळत नाही तर गाढवा तू काय ऐकतोयस आणि तो काय बोलतोय हे कळणार नाही मला. हे गंमत आहे.
त्याचं मानवजातीवर प्रेम असतं. म्हणून सांगतो, संतांची चरित्र जर आपण वाचली, संतांच्या पायाशी जर आपण बसलो, संतांचा सहवास जर आपल्या भाग्याने आपल्याला मिळाला, तर गंमत बघा, जीवन बदलून जाईल. संत ही संजीवनी आहे, आणि संत नुसती संजीवनी नाही आहे, तर आपण म्हणतो की दिव्य संजीवनी आहे. संजीवनी फक्त जगवते हो, आणि दिव्य संजीवनी बदलून टाकते तुम्हाला. आपण कुब्जेचं बघतो ना, कुब्जा कशी होती, कुबड आलेली वगैरे, आणि कृष्णाचा स्पर्श झाल्यावर ती सुंदर झाली, आणि तिचं कुबड आहे ते पाठीत जिरून गेलं, ती ताठ उभी राहिली. ही कृष्णाची लीला होती. का होती? त्या कुब्जेवर सुद्धा त्याचं प्रेम होतं. ती माझी भक्त आहे, मी तिच्यात आहे, तिच्या हातात असलेल्या भांड्यात आहे, त्या भांड्यात असलेल्या गंधात आहे, आणि माझ्या कपाळाला गंधाचा टिळा लावण्याची तिची कृती आहे ना, त्यातही मी आहे. हे कृष्णाला भान होतं, कारण कृष्णच तो ना. आपल्याला भान असलं पाहिजे ना, मग कर्मच बदलून जातं, दिव्य कर्म होतं. पुढे बघूया. म्हणून आजचे व्यापारी नफाखोर झालेले आहेत, त्यांना 10% नफा दिलेला आहे. दुसरी जर संकटाची तुम्हाला उदाहरण सांगतो, की पूर्वी गोव्यातलं मी तुम्हाला सांगतो, एक 40 वर्षापूर्वी जर टुरिस्ट बस एखादी जर मध्यरात्री एका गावात बंद पडली, तर कोणाचे तरी दारवर कोणाचं तरी मूल रडत असेल, काही पाणी मिळेल का, दूध मिळेल का म्हणून विचारायला, अरे काय झालं, बस बंद पडली, तो आणखीन 10 घराला ठोठवायचा, तुम्ही काही नाही, जरा रिलॅक्स व्हा, इथे देऊळ आहे शेजारी, तुम्हाला जेवण घालतो. अरे सगळेजण व्हॉलंटियर्स. आणि ते म्हणायचे पैसे ना, तुमच्या डोळ्यातले कृतज्ञतेचे अश्रू आहेत ना, बास, तेच आमचं रिवॉर्ड आहे, आम्हाला दुसरं काही नको. हा काळ बदलला, आणि आता जर बस बंद पडली तर 20 रुपयाची दुधाची पिशवी 30 रुपयाला, हे लिंबू 5 रुपयाला. तुमचं संकट ही माझी संधी. पूर्वी निदान भिंतीवर तरी लिहिलेलं असायचं, व्यापाऱ्यांच्या दुकानातल्या गिराईकांचा संतोष हाच आमचा फायदा, लिहिलेलं असायचं भिंतीवर. खरं आज रोख उद्या उधार, हे खरं वाक्य होतं, पण गिराईकांचा संतोष हाच आमचा फायदा. आज काय लिहित नाहीत, पण वागतात कसे, तुमचं संकट ही आमची संधी. बघा विचार करून. व्यापारी असं करत नाही. व्यापारी धर्माप्रमाणे जर वागले तर ते श्रीमंत होतील, अतिश्रीमंत होणार नाही. म्हणून आपण बघितलं होतं ना बऱ्याच वेळेला, की भारतातल्या सुद्धा पहिल्या 5 लोकांच्या टाटांचं नाव असतं नसतंच बऱ्याच वेळा. जगातल्या श्रीमंतांच्यात ते नसतातच. का हो? कारण त्यांनी स्वतःवर काहीतरी नियम घालून घेतलेले आहेत. तो विषय आत्ता नको वाढवायला, पण लक्षात घ्या, व्यापारी जर धर्माने वागले, श्रीमंत नक्की होतील, पण लोक त्यांना देवमाणूस म्हणतील, आणि त्यांची देवमाणूस म्हणून लोकांची असलेली श्रद्धा प्लस त्यांच्याकडे असलेला पैसा, अरे कुबेर आहेत ते कुबेर. पण श्रद्धाच नाही लोकांची, तो म्हणतो, आपण म्हणतो ना फटिंग, म्हणजे तो फसवा आहे, तो लुबाडतो आपल्याला. आपली अडचण असेल तर तो जास्त लुबाडतो. आणखीन तो कसा लुबाडतो? तो वजन कमी देतो, तो त्याच्यात भेसळ करतो, आणि प्रॉफिट जास्त घेतो तुमची अडचण असेल तर. हा अधर्म आहे हो. आणि अधर्माने मिळालेला पैसा माझ्या देखत माझी मुलं वाया जातात. आपल्याला किती आहेत, हिंदी सिनेमातला तर आवडता डायलॉग आहे फक्त, की बडे बाप की बिगडी हुई औलाद. असंच वागणार. आज रात्री मध्यरात्री दारू पिऊन काय मुली सुद्धा चालवतात, आणि ह्याला मारलं त्याला मारलं, त्यांना कळतच नसतं. पोलीस स्टेशनवर जातात त्यावेळेला इतकी त्यांची बेधुंद अवस्था असते. मद्यधुंद नाही, ड्रगधुंद अवस्था असते. काय करणार तुम्ही? कुठे पैसा? आणि तरीही त्यांचा बाप खोटी औषधं विकून पैसा मिळवतच असतो. तरीही त्यांचे पिताश्री काहीतरी असा अपहार करून, फसवणूक करून पैसे मिळवतच असतात. आपल्या विषारी असलेल्या पैशाच्या वृक्षाला ही विषारी फळं लागतात, तरी ते सुधारत नाही. ही आजची शोकांतिक आहे, की वाटेल त्या मार्गाने मिळालेला पैसा एकतर वाटेल त्या मार्गाने जातो, मुलं उधळी होतात, वाटेल त्या मार्गाने पैसा जातो. म्हणून नको का विचार करायला? म्हणून आजचे इतर व्यावसायिक सुद्धा कर्मात बुद्धी, भाव, प्रेम, आत्मीयता नाही आहे. आहे तो स्वार्थ, आहे तो भ्रष्टाचार, आणि पैसा पैसा पैसा. हे कुठलेही व्यावसायिक घ्या तुम्ही, अशासाठी व्यवसाय करायचा का? 11 वर्ष शाळेचा मला एक अनुभव म्हणून तुम्हाला सांगतो. एक काही जवळजवळ अपवाद असतील काही, परंतु व्यावसायिक की जे लक्षाधीशाचे कोट्याधीश झाले, त्यांनी स्कॉलरशिप म्हणून ठेवली नाही मुलांना. कारण त्यांची मुलं शिकत असतील चांगली नाही, एखादा अपवाद सोडला तर. कारण त्यांच्यासमोर एवढा पैसा आहे, मुलगा गाडीतून येणार गाडीतून जाणार वगैरे, काय कशाला शिकायला पाहिजे मुलाला? आणि आहे ते सगळं तुझंच आहे. हा डायलॉग जेवणाच्या ताटावर किंवा त्या टेबलावर नक्कीच म्हणत असतील. अरे आहे ते तुझंच आहे ना. मुलाला काय, कशाला अभ्यास करायला पाहिजे, कशाला कष्ट करायला पाहिजे? म्हणून ती मुलं वाया जातात.
तर अशा वेळेला एखादा आम्ही सहज नोटीस करतो की पूर्वी अरे 5 रुपयाचे असायचे शिष्यवृत्ती ठेवलेली आणि त्याच्या व्याजात आम्ही काय बक्षीस देणार, 5 रुपये 5 रुपयेच राहिले. त्यावेळेला 5 रुपये, आज 5,000 असेल तरी बँकेत 5च रुपये आहेत ते. मग आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही हे 5 रुपये वगैरे सगळे बंद करणार आहोत प्राइसेस आणि तुम्हाला कमीत कमी 1,000 रुपये तुम्ही द्या. ही 1990 सालची गोष्ट आहे, म्हणजे त्याला सुद्धा आता 30 वर्ष झाली. 1,000 रुपये द्या. त्यावेळेला पहिला आला तो एक रिक्षावाला आला. तो म्हणाला या शाळेतून, माझा मुलगा या शाळेत नाहीये पण या शाळेतली मुलं मी नेतो पोचवतो, माझी रोजी रोटी आहे. ही काय कल्पना करा तुम्ही. मला या शाळेत बक्षीस ठेवायचे माझ्या आईच्या नावाने. 1,000 रुपये माझ्याकडे नाहीत, मी 100 रुपये महिन्याला दिले तर चालतील का? अरे चालतील, आणि पुढच्या महिन्यात तू फक्त 100च रुपये दिलेले असतील, आमचं गॅदरिंग आहे त्यावेळेला तुझ्या आईच्या नावाने आपण हे पारितोषिक देऊ द्या. त्याच्यानंतर एक बँकेचा पिऊन आहे, तो बँकेचा मॅनेजर, त्याचा मुलगाही शाळेत आहे, नाही देत. दिली तर ते अगदी रडत खडत देणगी देतील बिल्डिंगसाठी. अरे पण व्हॉट अबाउट द बिल्डिंग कॅरेक्टर, पर्सनॅलिटी ऑफ युअर चिल्ड्रन? ती सिमेंट अँड कॉन्क्रीटच्या बिल्डिंगला देणग्या देतात, पण इथे अप्रिसिएशनच नाही आहे. हे कर्म कसं आहे सांगा बरं, हे दुष्कर्म आहे. पुढे आणखीन तुम्हाला एक शेवटी एक उदाहरण सांगून बोलणे, खूप उदाहरण आहे. संतांचं जीवन मी तुम्हाला सांगितलं. स्वतःच्या जीवनातून कर्म प्रेरणा द्यायची, सेल्फ एक्झाम्पल इज द बेस्ट एक्झाम्पल असं म्हणलं जातं. मी तुम्हाला बघितलेलं दृश्य सांगतो आणि हे ठरले अनेक शाळातून दिसले किंवा घरातून. आई जर केर काढत असेल, रात्री कोणीतरी येणार आहे अशी बातमी आली, म्हणजे फोन आला म्हणून ती रात्री दमून केलेलं आहे तिने सगळं, आणि ती धाडते. आणि मुलगा जर कार्टून बघत असेल तर ते कार्ट काय करतं माहिती आहे ना, पाय वरती करतं, आई इथे केर राहिलेला आहे, त्यांनी चॉकलेट खाऊन कागद टाकलेला आहे. पण रात्री 10 वाजता आई केर काढते, कारण 11 वाजता पाहुणे येणार आहे. याला काहीच जाणीव नाहीये. आईचं सेल्फ एक्झाम्पल मुलांना उपयोगी पडतं का? नाही पडत. वर्गात बाईंनी श्रम प्रतिष्ठा म्हणजे डिग्निटी ऑफ लेबर, श्रमदान म्हणून आमच्याकडून 4-5 झाडू मागवले. 2-3 शिक्षिका ज्या रिकाम्या होत्या त्यांनी झाडायला सुरुवात केली. तुम्हाला सांगतो 3 डिव्हिजन्स, हुशार मुलांची, मध्यम मुलांची आणि नापास किंवा पास होतील किंवा नाही अशा मुलांची. सगळ्या क्लासमध्ये परीक्षा होती, टेस्ट होती एका अर्थाने. हुशार मुलांच्या सगळी डिव्हिजन डिस्टिंक्शन त्यांच्याकडे गेल्यानंतर ती मुलं अशी ती बडबड करत होती, हे करत होती, कोण कॉमिक्स वाचत होती. आणि अशा वेळेला पाय उचलून टीचर टीचर इथे राहिलंय, टीचर टीचर. मधल्या ह्याच्यामध्ये गेल्यानंतर टीचर आम्ही सुद्धा हे आहे का, मध्यम ही मुलं आहेत, आम्हाला झाडू द्या, आम्हीही झाडतो. आणि जी मुलं नापास होणारी आहेत, टीचरच्या हातात झाडू गेल्यानंतर बाणासारखी 4 मुलं धावत जातात. आम्ही असताना तू कशाला झाडलं पाहिजेस, दे झाडू आमच्याकडे. माणुसकी आहे त्यांच्यात. म्हणजे जसजशी आपण श्रीमंत होत जातो, जसजशी आपण बुद्धिमान म्हणत नाही मी, मार्क्स जास्तीत जास्त मिळवत जातो, वरच्या वरच्या पगाराच्या नोकऱ्या मिळत जातो, आपण माणुसकीच्या स्केलवर खाली 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 येत जातो. कसला कर्मयोग आहे हा, कर्मभोग आहे आपला. अशी माणसं आपल्यावर सत्ता करतात, अशी माणसं निर्णय क्षेत्रात आपले नेते बनतात. हे कर्मभोग आहे, कर्मयोग नाही. शेवटी एक चित्रपट थांबूया. हा योगचा विषय पुढे पुढे चालूच राहणार आहे. त्यावेळेला बघूया कृष्ण, कृष्णाची बासरी. ती बासरी म्हणजे काय होतं, चर आणि अचर सृष्टीवर. आता दगड सुद्धा तुम्हाला सांगतो त्यातली व्हायब्रेशन जर शक्य असेल तर थोडी हालत असते. यमुना नदी काय, तिच्यावरच्या लाटा खळखळाट सुंदर. ते बासरी, त्या बास म्हणजे वेळू त्याचेच करतात. आणि त्यामुळे काय की ते वाऱ्यात जोरात हल्ले की कृष्णाची बासरी आमची बासरी, ते अकंपनिमेंट म्हणतात ना, तशी त्याला साथ देत असतील. आणि गोपी स्वतःच्या मुलाला जरी पाजत असतील तरी मुलाला ठेवणार शांतपणे, मी तुला बाळा पाजते हा, परत येऊन सासूबाई जरा यांच्याकडे बघा, धावत निघाले. कृष्णाची बासरी, ती बासरी हा ती कृष्णाचा श्वास होता, त्याचा प्राण होता, कृष्णच होता. त्याचा स्पर्श झाल्यानंतर सगळं चर आणि अचर. म्हणून कर्मयोग सांगणं, कर्मयोग जगणं आणि कर्मयोग इतरांना शिकवणं, कृष्णा इतकी योग्य व्यक्ती नाही आहे. म्हणून गीतेत सगळे योग आहेत, पण जीवन म्हणजे कर्मयोग. तुम्ही ज्ञान भक्ती करा नका करू, पण कर्मयोग मध्ये एका बाजूने ज्ञान येतं कर्म कसं करायचं, आणि दुसऱ्या बाजूने भक्ती येते कर्म का करायचं, कोणासाठी करायचं, हे सगळं असतं. योग हा कर्मसु कौशलम आणि समत्वम योग उच्यते. कर्मयोग म्हणजे सगळ्यात साम्य आणि सगळ्यांवर प्रेम, सगळ्यांचं कल्याण. असं कर्मयोग करण्याची आपण प्रेरणा
मिळवण्यासाठी प्रार्थना करूया. एकच, उद्या आहे अविधवा नवमी. उद्यापासून 7 दिवस सर्व पितरी अमावस्येपर्यंत आपण 2-3दा त्याचा उल्लेख केलेला आहे. हा जो एक आठवडा, हा सप्ताह आहे, ज्यांना शक्य आहे त्यांनी, निवृत्त माणसाने जरा विड्रॉ व्हायला शिकलं पाहिजे. विड्रॉ म्हणजे कासवाचं उदाहरण आहे ना. कासव जसं आपलं हे करतो, सगळे अवयव आत घेतो आणि मग त्याचं शेल, कवच उरतं. काय कोरोना, काय काय काही त्यांचं रक्षण होतं. मी कोरोनाचा उल्लेख करत नाहीये, पण सांगतो तुम्हाला की आपण स्वतःची अशी क्वालिटेटिव्ह म्हणजे गुणात्मक प्रगती करूया. 7 दिवस पुरणार नाहीयेत, पण तुम्हाला सांगतो, एखाद्या बाटलीला 10 पेच आहेत, झाकण घट्ट झालेलं आहे आणि मुलाला उघडत नाहीये. आपण एक पेच उघडून देतो आणि मुलगा म्हणतो, बाबा उघडले की मी झाकण. तसा एक पेच सुटण्यासाठी माझा आळस, माझा अहंकार, माझा क्रोध, माझा लोभ, त्याचा एक पेच सुटण्यासाठी 7 दिवस पुरेसे आहेत. म्हणून हे 7 दिवस आपण जरा शांत राहूया, एकांतात राहूया, थोडं कमी खाऊया, लवकर झोपून लवकर उठूया, हे करूया आपण. आणि तुम्हाला मी जर सांगितलं, हे काय मेडिकल टिप नाही आहे, जास्तीत जास्त पाणी पिऊया. कारण का की त्याचा उपयोग इतका शरीर पूर्णपणे स्वच्छ होण्यासाठी होतो. म्हणून आपण करूया. त्याच्यानंतर सर्व पितृ अमावस्या त्याच्या 17 तारखेला, 18 पासून सुरू होतो अधिक महिना अश्विन. त्या पहिल्या दिवसापासून नंतर 5 दिवस आपण भागवताचा 11वा जो स्कंद आहे, ज्याच्यावर नाथांनी नाथ भागवत लिहिलं, तो विषय आपण सुरू करणार आहोत. म्हणजे आता आपली भेट 18 तारखेला. मध्ये आठवडाभर शक्यतो आपण एकांतवास, शक्यतो मौन, हे करूया. आपण शक्य आहे ते करूया. 18 तारखेला पुन्हा भेटूया 5 दिवसांसाठी, 18 ते 22. आणि विषय असेल भागवत 11वा स्कंद. शांत. समाधी पाहता समाधान होते, तनु कष्टवी त्यासी आनंद देते. मनी भाविता कामना पूर्ण होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नाम स्मरे निरंतर, ते जाणावे पुण्य शरीर. महादोषांचे गिरीवर, रामनामे नासती. श्रीराम.